नमस्कार. नमस्कार. ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. मुलगा अथर्व. बर. मुलगी मधुरा. हॅलो. ही माझी आई. नमस्कार. ही वहिनी. नमस्कार. हे आमचे सगळे बिल्डिंग मधले. नमस्कार. या मावशी आमच्या. वा वा वा. मावशी, चला चला प्रश्नोत्तर. कधी झालं लग्न तुमचं? 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. कुठे झालं लग्न? इथे चेन्नईला, अंधेरीला. एखादा लक्षात राहिलेला प्रसंग? लक्षात राहण्यासारखा एकच होता की 5 वर्षापूर्वी हिला आजार मलेरिया झालेला आणि त्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स वाढून अगदी अशी स्टेज आलेली की डॉक्टरांनी सांगितलेलं की घरच्यांना बोलून घ्या. अरे बापरे. आणि काही सांगता येत नाही. त्यानंतर बराच आटापिटा केला आणि 10 दिवस ICU मध्ये राहून मग हिला सुखरूप घरी आणलं. त्यामध्ये देवाचे आशीर्वाद, मित्रांची मदत, डॉक्टरांचे प्रयत्न आणि माझी धावपळ सगळ्यांचा सहभाग होता. नाही, देवाचे आशीर्वाद तुम्ही म्हणाला म्हणजे असं गाऱ्हाणं वगैरे घातलं होतं? गाऱ्हाणं म्हणजे कसं की इतका मोठा धक्का होता की पचवण्याची ताकद होती, त्यामुळे देवाकडे गेल्याशिवाय काय पर्याय नव्हता. मग ही लीलावती हॉस्पिटलमध्ये असायची, तर दर सकाळी मग इथून सिद्धिविनायकाला जाऊन पाया पडून मगच हॉस्पिटलमध्ये जायचो. मग दिवसभर तिथेच असायचो आणि संध्याकाळी यायचो. बापरे, काय झालं असेल खरं तर तेव्हा. सॉरी. नाही नाही नाही, बरोबर आहे. काय असतात प्रसंग असतात, एकमेकावरती आपण प्रेम करत असतो, सगळं काही करत असतो, पण ते व्यक्त होत नाही. व्यक्त होत नाही. पण ते अशा पद्धतीने होई नये खरं तर. पण तरी सुद्धा आपले पण असतं तेव्हाची धावपळ असते. आणि काय सांगणार वहिनींच्या स्वभावाबद्दल? मुळात एक मनमिळावू स्वभाव आहे. सगळ्यांशी जुळून घेणं, सगळ्यांना जुळवून ठेवणं, कोणाच्या आवडीनिवडी सांभाळून घेणं आणि रिक्वायरमेंट असेल तर ती वेळीच पूर्ण करणं. वहिनी घरात आल्यानंतर कोणते बदल झाले? सिग्निफिकंट असे काही नाही, पण बरेच. म्हणजे एकतर आळस कमी झाला थोडा. कोणाचा? वहिनी? माझा. अच्छा, तुमचा. थोडीफार कामाला मदत करायला लागलो. आईचं हे आई असताना नव्हतो करत कधी, पण बायको आल्याबरोबर कामाला लागला घरात, असं म्हणता येईल. काय वाईट नाही. नाही, वाईट नाही, पण ते कसं सर्कमस्टेन्शियल हे होऊन जातं ना. बर. आता या घरात काही बदल केले, ते बदल वहिनी ओळखतील असं वाटतं. 5 बदल केले म्हणजे किचन मध्ये. नेहमीच ज्या बघणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यातच इकडचं तिकडे काहीतरी केलेलं आहे. त्या 5 गोष्टी वहिनी ओळखतात का बघूया. चला वहिनी. वहिनी, वेळ सुरू. पहिला हा कुठे असतो. 1. अभिनंदन. हे घ्या बक्षीस. पहिलं बक्षीस मिळालं. ती इकडे असते. वा, आणखीन एक उत्तर बरोबर आलं. हे घ्या लगेच बक्षीस घ्या. 2. ही एक असते इथे किंवा इथे असते. बर. हा, हे घ्या. आणखीन एक उत्तर बरोबर आलं. 3. चमचेवर. हे उत्तर मात्र चुकलं. हा बदल केलाच नव्हता. ह्याच्यात केलेला काय बघा, मला काय माहिती. नाही, ते असं असतं भाऊ या साईडने. अभिनंदन. 4थं उत्तर बरोबर आलं. 5 संधी होत्या. अच्छा. आणि त्यामुळे एक बदल आणखी होता, तो कप उलटा होता. भेटूया पुढच्या वहिनी. काय सासूबाई, तुमचं काय म्हणणं आहे यांच्याबद्दल? टेन्शन घेतात? नाही. मग टेन्शन देतात? बरं, ह्यांचा कुठल्या गोष्टीसाठी हट्ट असतो का वहिनी? त्याला घड्याळ खूप आवडतात. घड्याळ खूप एक्सपेन्सिव्ह घड्याळ पाहिजे बस. हो का? आणि तुम्हाला नाही आवडत? खूप एक्सपेन्सिव्ह. घरामध्ये 8-9 आहे तरी पण ते नवीन त्यांना म्हणजे त्यांचं हॉबी येते. एक काम करा, एक मोठं टोल्याचं घड्याळ बांधा, हाऊस पूर्ण होईल त्यांची. त्याला किती जरी दिले ना, प्रत्येक ड्रेसवर त्यांना नवीन वॉश हवं असतं. बरं वहिनी, एखादी गोष्ट त्यांना सांगायची असेल की तुमच्या मनातलं त्यांना कळतं लगेच? हो, लगेच कळतं. हो. म्हणजे मी रुसले की लगेच त्यांना कळतं मला काय पाहिजे ते. आता मी तुमच्या मनातलं वाक्य सांगणार आहे, ते वाक्य तुम्ही त्यांना सांगायचं, पण हावभावाने. ते जर त्यांनी अचूक ओळखलं पटकन तर तुम्हाला 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार. आणि ते जर वाक्य सासूबाईंनी ओळखलं तर 1000 रुपयाचं बक्षीस सासूबाईंना मिळणार. बोलायचं नाही, हातवारे नाही, फक्त चेहऱ्याने. मनातलं ओळखतात का बघायचंय मला.
ग्रेट, मस्त जमतंय. हा बरोबर, लवकर. हा लवकर बरोबर. हा बरं, तुम्ही ओळखलंय? गाडी काय 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 गाडी काय? अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे बक्षीस तुम्हाला मिळालं. आनंदी परिवार नेहमी आनंदी राहो. चला भेटूया त्या वहिनींना.